खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम। तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। के सोना है और भी निखरता, अग्नि में तप के सोना है और भी निखरता। दुर्गम को पार करके हिमालय कोई चढ़ा है। लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन, लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन। होगा विशाल तरवर वो बीज जो पड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। शक्तियों से जब साथ है हमारे, वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे। हर काम उसके रहते हरगिज़ हुआ पड़ा है। कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ। कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ। हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है।
ए भाई, ए भाई, जरा स्कैम से बचो, ऑफलाइन ही नहीं ऑनलाइन भी, लॉटरी ही नहीं कैश प्राइज भी, ओटीपी ही नहीं क्यूआर भी। मैडम, आपका बैंक अकाउंट ब्लॉक हो गया है, अपना यूपीआई पिन देंगे प्लीज। यूपीआई पिन? कॉल सेंटर से जो कॉल आया है, डिटेल्स उसे कभी देना नहीं। पिन नहीं, नंबर नहीं, काम नहीं, एड्रेस नहीं, पासवर्ड नहीं, कभी नहीं। थैंक यू। ए भाई, जरा स्कैम से बचो। ए भाई, फ्रेंड ने जो पैसे मंगाए हैं, करना उससे पहले वेरीफाई है। वीडियो कॉल से, ऑडियो कॉल से, तरह तरह के वॉइस नोट से, डीपी से स्टेटस तक, लासिन से इमोजी तक, अच्छे से जांच करो। ए भाई, जरा स्कैम से बचो। ए भाई, स्कैम का सर्कस है और प्यारे स्कैम ये सर्कस है, और इस सर्कस ने बड़े को भी, छोटे को भी, दादा को भी, पोते को भी, मम्मी को भी, पापा को भी, नीचे से ऊपर तक, ऊपर से नीचे तक घेरा है। जरा देखो, जरा सोचो, जरा स्कैम से बचो। वेलकम ऑल। माझे मेंटर जे आहेत संजयजी तिवारी, ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी मला आज सांगितलं होतं की ते माझं इंट्रोडक्शन करणार आहेत। तर नेक्स्ट टू संजय जी। थैंक यू वेरी मच हर्षद शाह सर। और यहाँ उपस्थित आज की शाम हम आजादी का 75वां वर्ष मनाने जा रहे हैं, आजादी का अमृत महोत्सव। इस सब के लिए आपको मेरी तरफ से सबसे पहले बधाई। और सबसे पहले आप मुझे चैट बॉक्स में ये बताएं कि आपको मेरी आवाज और मेरी जो वीडियो है वो प्रॉपर दिखाई दे रहा है। यदि दिखाई दे रहा है तो प्लीज वाइट टाइप करें। या थैंक यू। दूसरा मेरा आप लोगों से क्वेश्चन, क्या आप सब लोग जो यहाँ पे आज उपस्थित हैं, शाम 6:30 बजे का समय है, बारिश का समय है, आजादी के एक दिन पहले का जश्न का समय है, यहाँ जितने लोग आए हैं, क्या आप लोग सब कुर्डुवाड़ी सोलापुर डिस्ट्रिक्ट से ही बिलोंग करते हैं या किसी दूसरे प्रांत से भी या स्टेट से आप लोग यहाँ पे जुड़े हुए हैं? तो जो लोग अलग किसी प्रांत से जुड़े हैं प्लीज। ओके, ठीक है, वेरी गुड, थैंक यू वेरी मच। आप लोगों ने या नवसारी गुजरात, वेरी गुड। तो डॉक्टर साहब की शख्सियत ही ऐसी है कि ये जहां पे रहते हैं वहां नहीं, बाकी और भी जगह, जैसे मैं खुद भी एक अलग जगह से हूं, हम लोग 3-4 लोग मिलके एक मेंटरशिप प्रोग्राम चलाते हैं जिसमें डॉक्टर साहब पिछले 3 सालों से सीख के और अपने आप को अपडेट करने का काम कर रहे हैं। और कुछ ऐसी चीजें हैं जो डॉक्टर साहब से हमें सीखने को मिलती हैं, आप सबको सीखने को मिलती है। तो चलिए हम लोग यहाँ पे 8 कॉमन मिस्टेक, आज का जो सब्जेक्ट है नेशनल आईएपी डे है, इसको आज के रूप में, इस दिन के रूप में मनाया जा रहा है। और आजादी का अमृत महोत्सव, सर आजादी क्या है, मैं जल्दी से आप लोगों से जानना चाहूंगा। चेक बॉक्स में टाइप कीजिए, व्हाट इज मीनिंग ऑफ आजादी या इंडिपेंडेंस। क्या आजादी का मतलब क्या होता है? प्लीज सर। देखिए, कोई भी सेशन का मजा तब होता है जब आदान प्रदान दोनों तरफ से होता है। तो प्लीज यहाँ पे आप कुछ सुनने नहीं आए हैं, यहाँ पे हम लोग एक दूसरे के साथ बातें करने आए। और जब हम बातें करते हैं तो फिर हम दिल खोल के एक दूसरे से बातें करेंगे, तो ही हमारे कुछ रिजल्ट और परिणाम निकल के आएंगे।
तो प्लीज जल्दी से बताइए कि आजादी का मतलब हम क्या समझते हैं, क्या हम आजाद हैं? 75th हम एनिवर्सरी मना रहे हैं हमारी आजादी की, आजादी का अमृत महोत्सव, फ्रीडम, वेरी गुड, स्वतंत्रता, बहुत सुंदर। डॉक्टर साहब लिखते हैं फ्रीडम। सर फ्रीडम का मतलब क्या होता है? फ्रीडम का मतलब क्या कि मैं सिर्फ जो कर पा रहा हूं, मैं जो बोल पा रहा हूं, मुझे जो करने की इच्छा है, मुझे जो चाहिए या मुझे जिससे मिलना है, मुझे जहां जाना है, मैं जहां जा सकता हूं, वहां जा सकता हूं, यहां जा सकता हूं, ये स्वतंत्रता तो हमने देखी है। क्या हमने कभी इस बात को विचार किया है कि आजादी का मतलब एक फाइनेंशियल फ्रीडम भी होता है? यहां जितने लोग बैठे हैं, मैं सर एक छोटा सा सवाल आप लोगों से पूछना चाहूंगा कि क्या यहां बैठे 43 लोगों में से किन किन लोगों ने अपना फाइनेंशियल इंडिपेंडेंस डे जो है उसको घोषित किया है या ऐलान किया है या उसको डिक्लेयर किया है? कितने लोग हैं सर? वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड। फाइनेंशियल इंडिपेंडेंस डे क्या होता है? ये आजादी का एक अलग चीज है, इस पे हम कभी और बात करेंगे। मेरा सिर्फ ये आप लोगों से निवेदन था और मेरा ये कहना था कि सर हम लोग जब यहाँ पे आए हैं तो वो कौन सी ऐसी मिस्टेक्स हैं जो हर व्यक्ति कहीं ना कहीं अपनी लाइफ में करता है जब वो इन्वेस्टमेंट करता है। तो व्हाट इज इन्वेस्टमेंट? इन्वेस्टमेंट का मतलब क्या होता है? इन्वेस्टमेंट का मतलब, बचत का मतलब, सेविंग का मतलब क्या होता है? सेविंग और इन्वेस्टमेंट दोनों एक अलग अलग चीजें हैं। आप लोग डॉक्टर साहब के साथ जुड़े हुए हैं, बहुत सारे लोग डॉक्टर साहब के साथ कई सालों से जुड़े हुए हैं, कुछ लोग फाइनेंशियली अभी डॉक्टर साहब के साथ काम करना जिन्होंने शुरू किया है, बहुत अच्छी बात है। वो सारी चीजें आपको 1 to 1 वो जब करेंगे तो वो सारी चीजों पे डिस्कस आप लोग कर सकते हैं। बट मैं यहाँ पे सिर्फ आप लोगों के सामने 10 मिनट के लिए आया हूं और मैं सिर्फ ये बताने की कोशिश कर रहा हूं कि सर इन्वेस्टमेंट जो चीज है वो बहुत इजी भी नहीं है और बहुत कठिन भी नहीं है, कोई रॉकेट साइंस नहीं है। जब हम किसी गाड़ी में किसी ड्राइवर के साथ बैठते हैं, आप सभी लोग कहीं ना कहीं यात्रा करते होंगे, जब हम किसी गाड़ी में यहां से 10, 20, 25, 50, 100 किलोमीटर दूर जब जाते हैं और हम जब ड्राइवर वाली सीट में बैठते हैं तो हमें स्ट्रेस होता है, हमें चलाने में बहुत दिक्कत होती है। लेकिन उसी जगह पे यदि एक ड्राइवर हमारी गाड़ी को ड्राइव कर रहा है और हम बगल वाली सीट में बैठे होते हैं तो हम रिलैक्स होकर बैठते हैं और ड्राइवर वो स्ट्रेस लेता है। ये छोटा सा जो अंतर है, ये छोटा सा जो अंतर है, यही इन्वेस्टमेंट में होता है कि जब हम खुद से कुछ चीज करने की कोशिश करते हैं तो बहुत सारे इमोशंस हमें उसको करने से रोकते हैं। चलिए कभी ऐसा होगा तो हम इस पे बात करेंगे। आज का जो सेशन है 8 मिस्टेक, कॉमन मिस्टेक, वो कौन से ऐसे मिस्टेक्स हैं जो व्यक्ति अपने इन्वेस्टमेंट के लिए करता है। तो ये पूरे सेशन के दौरान अब से 40 मिनट में आपको पता लगेगा। और जो आपके साथ आज सेशन करने जा रहे हैं, जो डॉक्टर साहब को जानते हैं वो तो जानते हैं, लेकिन जो नहीं जानते तो डॉक्टर साहब के बारे में मैं एक चीज बता देता हूं कि पिछले 20 सालों से डॉक्टर साहब लोगों की हेल्थ पे काम कर रहे हैं। लास्ट 20 ईयर से डॉक्टर साहब लोगों की हेल्थ पे काम कर रहे हैं। और हेल्थ के साथ यदि वेल्थ पे भी वो व्यक्ति काम करने लगे जो हेल्थ के बारे में जानता है तो सोचिए मजा कितना हो जाएगा। सर न्यूट्रल और फेस, जब 2 प्लग या 2 वायर जब सर उस पे जाते हैं सॉकेट में, तभी लाइट ऑन होती है। मतलब क्या है, यदि हेल्थ है और वेल्थ नहीं है तो भी सर प्रॉब्लम है, और वेल्थ है और हेल्थ नहीं है तो भी प्रॉब्लम है। तो मैं तो खुश नसीब समझता हूं उन लोगों से जो एक ऐसे व्यक्ति के साथ जुड़े हुए हैं या जुड़ने का प्रयास कर रहे हैं या लोगों को उस रास्ते पे चलाने का एक जो काम डॉक्टर साहब कर रहे हैं, मुझे पर्सनली बहुत अच्छा लगता है। और मैं कभी कभी अपने आप को ये बोलता हूं कि संजय तुम डॉक्टर क्यों नहीं हो? मैं डॉक्टर हूं लेकिन मैं फाइनेंशियल डॉक्टरी का काम करता हूं, लेकिन डॉक्टर साहब हेल्थ और वेल्थ दोनों को देखते हैं। कई अवार्ड इन्हें मिल चुका है। छोटे से गांव में सर एक देखिए, व्यक्ति के पास एक जज्बा होता है, आदमी छोटा और बड़ा नहीं होता है। विवेकानंद के बारे में 2 लाइनें मुझे यदि याद आ गई, यदि आप
परमिशन दे तो मैं उसे सुनाता हूं कि किसी की 100 बरस की जिंदगी से कुछ नहीं होता और किसी की 4 दिन की जिंदगी 100 काम करती। तो लंबी और बड़ी जिंदगी हो वो जरूरी नहीं है, छोटी जिंदगी में हमने क्या किया और वही प्रेरणा, वही एक इंथुजियाज्म, वही उत्साह, वही एनर्जी के साथ डॉक्टर हर्षद साहा, क्योंकि हम उनके साथ जुड़े हैं, उनको मैं बहुत बखूबी जानता हूं। आज उनका इस प्रोग्राम में मुझे उन्होंने कहा कि सर अच्छा लगेगा, तो मैं बोला कि मुझे, आपको तो अच्छा लगेगा पर आपके प्रोग्राम में मुझे आना आपसे ज्यादा अच्छा लगेगा, क्योंकि आप शख्सियत वैसी है, सरल स्वभाव के, सौम्य स्वभाव के, लोगों को प्रेरणा देने वाले, लोगों को मदद करने वाले, लोगों की हेल्प करने वाले, लोगों को फाइनेंशियल एजुकेट करने वाले, लोगों को हेल्थ के लिए अवेयर करने वाले। सर ये एक बहुत बढ़िया मतलब कॉम्बिनेशन है कि हेल्थ और वेल्थ दोनों आपके साथ है। तो डॉक्टर साहब का जो काम करने का तरीका है वो आप लोग बहुत बखूबी जानते होंगे। मैं डॉक्टर साहब की यहाँ तारीफ करने नहीं आया हूं सर, लेकिन तारीफ उसकी की जाती है जो सच में तारीफ के योग्य होता है। और डॉक्टर साहब वो व्यक्ति हैं, वो व्यक्तित्व हैं कि मैं खुद भी इनसे प्रभावित होता हूं। कभी कभी इनसे मैं अपने हेल्थ के बारे में जानकारी लेता हूं, कभी कभी मैं अपने घर पे कुछ ऐसा होता है तो इनसे जानकारी लेता हूं। तो बहुत बढ़िया, इनको रात को 10 बजे आप फोन करो, आप इनको रात को 11 बजे फोन करो, ये आपको अटेंड करेंगे। तो सर हेल्थ और वेल्थ ये दोनों चीजें आपको जब समायोजित एक जगह पे मिलती है तो मेरे ख्याल से ये हमारे बहुत अच्छा। एक स्टोरी आपको मैं सुना के और अपनी बात को विराम दूंगा और डॉक्टर साहब को फिर हम सुनेंगे कि एक बार एक गांव में बाढ़ आती है और उस बाढ़ में एक किसान होता है जो ईश्वर पे बहुत भरोसा करता है और कहता है कि यदि मुझे बचना होगा तो ईश्वर मुझे बचाने आएगा, मैं अपनी झोपड़ी से कहीं नहीं जाऊंगा। आपने शायद ये कथा या कहानी इसको सुनी होगी, स्टोरी को। सर वो कहता है, ऊपर देखता है और कहता है कि भगवान मेरी किस्मत में यदि मरना लिखा होगा तो मैं मर जाऊंगा और तुम यदि मुझे बचाना चाहोगे तो तुम मुझे बचा लोगे। सर थोड़ी देर बाद एक मछुआरा आता है और वो बूढ़े आदमी से कहता है कि चलो मैं तुम्हें गांव से बाहर निकाल देता हूँ इस झोपड़ी से। वो कहता नहीं, मुझे मेरा भगवान बचाएगा। उसके बाद कुछ पुलिस वाले आते हैं और कहते हैं कि चलो बाबा इस गांव से बाहर चलते हैं क्योंकि बाढ़ का पानी बढ़ते जा रहा है और आपकी कुटिया डूब सकती है। थोड़ी देर बाद वो भी वही बात करके चल देते हैं और उनका ये कहना होता है कि यदि मुझे बचना होगा मेरी किस्मत में तो मैं बच जाऊंगा। ठीक है सर। थोड़ी देर बाद पानी का फ्लो बहुत ऊपर जाता है, झोपड़ी डूब जाती है और वो किसान की मृत्यु हो जाती है। वो ऊपर जाता है और बहुत सकुचाते हुए, बहुत मतलब एक शर्म से वो भगवान के सामने जब खड़ा होता है, ईश्वर के सामने अपने, तो कहता है कि प्रभु मुझे तो आपके ऊपर इतना भरोसा था, आपने मुझे बचाया नहीं। तो ईश्वर हंसते हैं, मुस्कुराते हैं और कहते हैं कि मैं तुम्हें बचाने नहीं आता, वो जो एक मछुआरा और जो 2 पुलिस वाले आए थे उन्हें मैंने ही भेजा था, लेकिन तुम्हें जो कर्म करना था तुमने नहीं किया, तुम केवल किस्मत के भरोसे रहे। तो इन्वेस्टमेंट भी, यदि आज का वो दिन कि आपके सामने जो व्यक्ति आया है, आपके सामने यदि कोई चीजें आ रही हैं सर, अपॉर्चुनिटीज जीवन में रोज आपका दरवाजा खटखटाती हैं, आप अपॉर्चुनिटीज को पहचानते हो कि नहीं, ये मेरे और आपके ऊपर है। अपॉर्चुनिटीज रोज मिलती है व्यक्ति को, लेकिन हम उसे क्या समझ के लेते हैं, क्योंकि कर्म तो मुझे ही करना है। और जो इन्वेस्टमेंट का कर्म करता है, जो इन्वेस्टमेंट में आगे बढ़ता है, क्योंकि बातें करने वाले, बातें सुनाने वाले और लोगों को बताने वाले, राय देने वाले इस दुनिया में बहुत मिलेंगे। मुझे क्या करना है, ये सर मेरा माइंडसेट होना चाहिए। मेरी लायबिलिटीज, मेरे बच्चे, मेरी परेशानी, मेरी प्रॉब्लम, मेरे बच्चों का एजुकेशन मुझे पता है, पड़ोसी मेरे बच्चों के बारे में नहीं जान सकता। लेकिन मैं क्या करता हूं कि पड़ोसी क्या करता है उसके हिसाब से मैं अपना काम करने की कोशिश करता हूं और देखता हूं कि फ्यूचर में मैं असफल हो जाता हूं। तो कुछ ऐसी बातें अभी हम और आगे इस सेशन में शायद सर एग्जिट हो गए हैं,
उन्होंने सब इंट्रोडक्शन दिया मेरा। थैंक यू सर, आप मेरे मेंटर है और मेंटर का काम जिंदगी में बहुत बड़ा रहता है, तो थैंक यू सर। मैं सेशन को स्टार्ट करता हूं। कॉमन मिस्टेक्स में डिस्ट्रॉय योर वेल्थ, इस बारे में हम बात कर रहे हैं। माझी आवाज तुम्हाला सगळ्यांना येतोय का? मला चॅट बॉक्स मध्ये एकदा जस्ट येस म्हणून टाका, म्हणजे मला समजेल की तुम्हाला आवाज येतोय माझा। येस, ठीक आहे, चला, थँक्यू सर। आज आपण या गोष्टीवर बोलायला आलेलो आहोत की आपण 8 कॉमन मिस्टेक्स आपल्या वेल्थ बनवताना कोणत्या करतो। आज एक भारताचे वॉरेन बफेट ज्यांना म्हणलं जातं, त्यांची डेथ झालेली आहे आणि तुम्ही यांना ओळखता का? ओळखत असाल तर त्यांचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाका। आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह करतोय सेशन, त्यामुळे जरा थोडंसं तुम्हाला एन्जॉयमेंट येईल आणि मलाही कळेल की तुम्ही ऍक्टिव्ह आहात। संजीवनी मॅडम यस म्हणतायत, श्रेणिक सर यस म्हणतायत। यांचं नाव काय आहे? राकेश झुंझुनवाला, करेक्ट। सुहास सर बरोबर आहे, हे राकेश झुंझुनवाला आहेत। आज त्यांची डेथ झालेली आहे। त्यांना आपण वॉरेन बफेट म्हणतो इंडियाचे, आणि खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि खूप जबरदस्त व्यक्तिमत्व होतं। त्यांची बुद्धिमत्ता अफाट होती आणि त्यांची विजन खूप अफाट होती। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपला महिन्याचा खर्च जो आज 30,000 रुपये आहे तो 1,16,000 20 वर्षानंतर होणार आहे, किंवा तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आता जे 20 लाख रुपये लागणार आहेत ते 42 लाख होणार आहेत, किंवा 90 साली जे पेट्रोल 10 रुपये होतं ते आज 100 रुपयाच्या आसपास झालेलं आहे, किंवा तुम्हाला हे पण माहिती आहे का की सेन्सेक्स 700 होता 90 साली आणि आता 60,000 झालेला आहे। आणि असेच बरेचशा गोष्टी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये नवीन ऐकायला मिळतील की ज्या तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला नक्कीच मदत करतील। मी स्टोरीनी सुरुवात करतो। एक स्टोरी आहे, एक राजा असतो, एक त्यांच्या राज्यामध्ये अशी पद्धत असते की दर 5 वर्षांनी राजा बदलत असतो, आणि दर 5 वर्षांनी राजा बदलण्याची पद्धत अशी असते की आता काही दिवसामध्येच आपल्याकडे गणेशोत्सव येणार आहे, तर ते राज्य गणपतीचं खूप मोठं भक्त असतं, आणि त्यामुळं त्यांच्या राज्यामध्ये एक हत्ती असतो ज्याला ते गणराज म्हणत असतात, आणि त्या गणराज ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो 5 वर्षासाठी राजा होत असतो, आणि 5 वर्षानंतर मात्र त्याचं राज्य त्याच्याकडून काढून घेतलं जात असतं आणि नवीन राजा ज्याला माळ घातली तो बनत असतो, आणि या राजाला त्या राज्याच्या शेजारी असणाऱ्या एका जंगलामध्ये नदीच्या पलीकड सोडलं जात असतं। असं दर 5 वर्षांनी होत असतं, आणि जे दर 5 वर्षांनी होत असतं त्यावेळी तो नाविक ज्यावेळी तिकडं घेऊन जात असतो त्यावेळी तो राजा अक्षरशः रडकुंडीला येत असतो। रिझन हे असतं की आजपर्यंत तिकडं गेलेला राजा परत कधीच जिवंत आलेला नसतो, पण एक राजा मात्र ज्यावेळी जायला लागतो त्यावेळी तो एकदम खुश असतो जाताना। रिझन हे असतं की तो नाविक त्याला विचारतो की काय भानगड आहे, तुम्ही एवढे खुश का आहात? तर राजा म्हणतो, ज्या दिवशी मी राजा झालो त्याच दिवशी मला माहिती होतं की 5 वर्षांनी मला हे राज्य सोडून पलीकडच्या जंगलामध्ये राहायला जायचंय, आणि मग ते त्या जंगलामध्ये मला ज्यावेळी राहायला जायचंय त्यावेळी मला तिथं माझं स्वतःचं राज्य निर्माण करणं आवश्यक आहे, आणि त्यामुळं मी काही सैनिक अगोदरच पाठवले होते आणि माझं एक राज्य तयार केलं होतं, आणि ते राज्य माझं ऑलरेडी तिथं तयार आहे, आणि त्या राज्यातनं मला 5 वर्षांनी कोणीही हाकलणार नाही, त्यामुळे मी तिथं माझं याच्यापेक्षा जास्त मोठा राजवाडा बनवलाय, याच्यापेक्षा जास्त मोठं वैभवशाली सगळं राज्य तयार केलेलं आहे आणि शहर वसवलेलं आहे। मित्रांनो, ही स्टोरी प्रत्येक माणसाची आहे। प्रत्येक माणूस कमवत्या वयामध्ये त्याच्या आयुष्यातला राजाच असतो, आणि त्याचं राज्य हे त्याच्या रिटायरमेंट पर्यंत चालतं आणि त्यानंतर चालत नाही, आणि त्यावेळेनंतरचं राज्य जर चालवायचं असेल तर त्याची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायला पाहिजे, कारण आपण
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात राजाच आहोत. आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक डिस्क्लेमर सांगणार आहे की हे नॅशनल IIP डे निमित्त मी हे आज सेशन करतोय. याचा पर्पज फक्त प्युअरली तुम्हाला ज्ञान देणं, नॉलेज देणं, एज्युकेशन देणं एवढंच आहे. आणि यातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही माझी ऍडवाइस समजू नका. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्ये तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचीच सल्ला घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच याबद्दलची माहिती देतोय. आता हे सेशन कुणासाठी आहे मित्रांनो? तर हे सेशन जे इन्व्हेस्टर आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी आहे, ज्यांना भविष्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आहे, जे कुठेतरी नोकरी करतायत आणि त्यांना आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्यांचा राजा बनायचंय त्यांच्यासाठी आहे, जे बिझनेसमन आहेत की जे त्यांचा खूप मोठा बिझनेस चालवतायत पण व्यवसायाच्या उतार चढावानंतरही त्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं आयुष्य मात्र व्यवस्थित चालावं यासाठी त्यांच्यासाठी हे सेशन आहे. पॅरेंट्ससाठी आहे, ज्यांना त्यांच्या मुलांना कोणत्या तरी एखाद्या चांगल्या एज्युकेशन सिस्टीम द्यायची आहे. मुलांसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे की ज्यांना त्यांच्या आयुष्याचे गोल्स ठरवायचे आहेत. हे प्रत्येक अशा व्यक्ती आहेत की ज्या या जगामध्ये अस्तित्वात आहेत. म्हणजेच थोडक्यात काय मित्रांनो, तर जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे सेशन आहे. मित्रांनो, हे सेशन कुणासाठी नाहीये हे पण सांगणं माझी जबाबदारी आहे. आणि ते सांगताना हे अशा व्यक्तींसाठी नाही की ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलेच गोल नाही आहेत, ज्यांना जे आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याप्रती सिरियस नाही आहेत, अशांसाठी नाहीये. ज्यांना क्विक आणि अचानक असे पैसे खूप हवे आहेत, एकदम झटपट पैसे हवे आहेत, तर असं कुठं झटपट पैसे मिळवणाऱ्याचं कुठलंही साधन नाही. प्रत्येक गोष्टीला कष्ट हे आवश्यकच आहेत. फक्त तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता पैसे कमवताना, पण तुम्हाला झटपट पैसे बिना कष्टाचे कुठंच मिळणार नाहीयेत, हे नक्की लक्षात घ्या. आणि त्यांच्यासाठी हे नाहीये सेशन, हे नक्की लक्षात घ्या. आज तुम्ही हे सेशन अटेंड करण्यासाठी आलेला आहात आणि रविवारचा दिवस आहे, आपण एन्जॉय करू शकतो आपल्या फॅमिली बरोबर, पण तरी सुद्धा आपण इथं उपस्थित झालेला आहात आणि आपण सेशन ऐकत आहात. एक वेगळं सेशन आहे, म्हणजे मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायचं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की तुम्हाला नक्कीच आज नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही. आजचं सेशन हे आपण बिल्ट इंडियासाठी करतो आहोत. नॅशनल IIP डे आहे हा. आपण मोदी सरकारनी आजच्या आपल्या गव्हर्नमेंटनी एक खूप मोठा इव्हेंट उद्यासाठी ठेवलेला आहे. आपण 3 दिवस झालं सगळेजण झेंडा फडकवणार आहोत. आणि हे कुणासाठी आहे? तर आपण सर्वांसाठी आहे, आपल्या देशासाठी आहे. आपल्या देशासाठी आपल्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा तयार व्हावी, आपल्यामध्ये पॅट्रिऑटिझम वाढावं, ह्यासाठीची ही ऍक्टिव्हिटी आहे. हे सांगत असताना मला नेहमी वाटतं की आपल्या देशामध्ये 2 प्रकारचे सैनिक आहेत. आणि एक जे सैनिक आहेत ते सैनिक आहेत ते जे बॉर्डरवर काम करतायत ते आहेत. आणि दुसरे जे सैनिक आहेत ते म्हणजे तुम्ही आहात मित्रांनो. तुम्ही सुद्धा एक आपल्या देशाला बिल्ड करणारे सैनिकच आहात. तुम्ही म्हणसाल हे कसं काय? तर हे यामुळं शक्य आहे की तुम्ही जी गुंतवणूक करता आहात मित्रांनो, त्या गुंतवणुकीतून आपला देश तयार होतो आहे. तुम्ही जी FD करता आहात ते पैसे कुठल्या तरी एका व्यावसायिकाला कर्जा रूपाने दिले जात आहेत. तुम्ही जे पैसे गुंतवत आहात त्या गुंतवणुकीतूनच सरकार मोठे रस्ते बांधत आहे. तुम्ही जे पैसे भरता आहात ते गुंतवत आहात, त्यातनंच एखादा व्यक्ती त्याचं घर बांधत आहे आणि यामुळेच देश पुढं प्रगती करत आहे. आणि जो व्यापारी हे व्यवसाय तयार करतोय तोच इतर लोकांना हाताला काम पण देतो आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपण जे करतो आहोत ते एक प्रकारे सैनिकाचंच काम करत आहोत. आपण बिल्ट इंडियाच करतो आहोत. त्यामुळं तुम्ही स्वतःला एकदम प्राऊड फील करणं आवश्यक आहे. आज आपण जे टॉपिक आहे तो कॉमन मिस्टेक्स वर बोलतो आहोत. त्यातली पहिली सगळ्यात मोठी कॉमन मिस्टेक ही आहे की आपण फायनान्शियल गोल तयार करत नाही. बऱ्याच वेळा आपण गोल तयार न करताच फक्त पैसे हवे आहेत, मला पैसे गुंतवायचेत आणि जास्त टक्केवारी कमवायची, हा आपला मूळ उद्देश असतो. पण आपण जे जास्त टक्केवारी मिळवायची किंवा पैसे आज गुंतवायचे, मला शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे, मला FD करायची आहे, मला PPF मध्ये पैसे टाकायचे, पण ते कशासाठी पाहिजेत हेच बऱ्याच लोकांना माहित नाही.
तर मित्रांनो आपल्याला जे हवं आहे ते आपले गोल्स महत्वाचे आहेत. आपले गोल्स किती महत्वाचे आहेत, तर मला हे पैसे जे गुंतवायचे ते रिटायरमेंटसाठी गुंतवायचे आहेत, मला हे पैसे गुंतवायचे आहेत माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवायचे आहेत, मला हे पैसे गुंतवायचे आहेत कार घेण्यासाठी गुंतवायचे आहेत, मला हे पैसे गुंतवायचे आहेत घर घेण्यासाठी गुंतवायचे आहेत. असे कुठले तरी गोल असल्याशिवाय जे काही आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीतून तुम्हाला राईट टाइमला राईट पैसे खर्च करायला नक्कीच मिळणार नाही. त्यामुळं आपण ही मिस्टेक करू नये. दुसरी मिस्टेक जी कॉमनली बरीच लोक करतात ती म्हणजे टेकिंग मोर रिस्क दॅन यू कॅन अफोर्ड. म्हणजे तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठी रिस्क घेतात. याला नेहमी आपण असं म्हणतो की मोर रिस्क मोर प्रॉफिट. हे बरोबर आहे, अगदी 100% बरोबर आहे मित्रांनो. पण मोर रिस्क मोर प्रॉफिट हे जसं आहे त्यावेळी आपण बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात लगेच हा शब्द येतो, रिस्क है तो इश्क है. अरे बरोबर आहे, रिस्क है तो इश्क आहे, पण अशी रिस्क अजिबात घेतली नाही पाहिजे की मोर प्रॉफिट मोर रिस्क इज मोर लॉस ऑल्सो. म्हणजे मी आयुष्यातनं उठेल एवढा मोठी रिस्क घेतली नाही पाहिजे. म्हणजे मी शेअर मार्केटमध्ये पैसे टाकलेत आणि रिस्क घेतोय आणि माझी आयुष्यातली सगळी पुंजी तिथं लावलीये का तर तिथं टक्केवारी जास्त मिळेल. किंवा मी एखादा प्लॉट घेतलाय आणि मला कुणीतरी सांगितलंय ह्या प्लॉटिंगचे रेट 2 वर्षामध्ये तिप्पट चौपट होणार आहेत म्हणून मी माझी सगळी सेव्हिंग प्लॉट घेण्यामध्ये खर्च केली आहे. असं जर आपण केलं तर धोकादायक घटनेमध्ये आपण पोहोचूया आणि तसं आपल्याला होऊ नये ह्याची काळजी आपण घेणं नक्कीच आवश्यक आहे. त्यामुळे मोर रिस्क मोर प्रॉफिट हे बरोबर आहे, पण मोर रिस्क मोर लॉस हे पण आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा दुसरी गोष्ट. तिसरी यामध्ये हे एक मी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो की मोर द रिस्क बिगर द अवॉर्ड. नक्कीच बरोबर आहे, पण हे पण आता तुमच्या लक्षात आलंय की मोर रिस्क मोर अवॉर्ड पण ती कॅल्क्युलेटेड घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये मित्रांनो तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला आता इथं चित्रामध्ये काय दिसतंय. मी चॅट बॉक्स ओपन करतोय. मला चॅट बॉक्स मध्ये हे कुणाचं चित्र आहे मित्रांनो, जर आपण इंटरॅक्टिव्ह केलं तर मजा येईल, त्यामुळे मला सांगा. हे ड्रायव्हरचं आहे, बस ड्रायव्हरचं आहे. करेक्ट. बसवराज सर बोलतायत ड्रायव्हर, हेल्दी वेल्दी ड्रायव्हर म्हणतायत, वेल्थ कोच म्हणतायत ड्रायव्हर, कीर्ती मॅडम बोलतायत ड्रायव्हर. हे कुणाचं चित्र आहे आता? पायलट. बरोबर आहे मित्रांनो. मला सांगा की पायलटला जास्त पगार मिळतोय. बसवराज सर बोलतायत पायलट, कीर्ती मॅडम बोलतायत पायलट, गायत्री मॅडम बोलतायत पायलट. मग आता ह्यातला पगार कुणाला सगळ्यात जास्त आहे? दोघंही ड्रायव्हरच आहेत, मग दोघांना समान पगार पाहिजे, पण तसं नक्कीच नाहीये. पायलटला जास्त पगार आहे. बरोबर आहे सर, कारण पायलट जास्त रिस्क घेतोय. सेम थिंग इथं आहे. हा डॉक्टर आहे, तो ओपीडी तपासतोय, त्याला जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा सर्जनला जास्त पगार मिळतोय. श्रेणिक सर बरोबर आहे पायलट. तशीच गोष्ट डॉक्टरांची पण आहे की डॉक्टरांना पगार सगळ्यात जास्त मिळतोय, त्यातला जो सर्जन आहे त्याला जास्त मिळतोय, कारण सर्जन सगळ्यात जास्त रिस्क घेतोय. त्यामुळं हे नक्की लक्षात घ्या की जर सर्जनला जास्त पगार मिळतोय तर तो रिस्क जास्त घेतोय. पण मोर प्रॉफिट मोर गेन मान्य आहे, पण मला सर्जरीच करता येत नाही आणि मी सर्जरी करायला लागलो, किंवा मला विमानच चालवता येत नाही आणि मी विमान चालवायला लागलो का, तर मला जास्त प्रॉफिट हवं आहे, तर नक्कीच आपलं नुकसान होईल, आपण आपल्या आयुष्याला गमवून बसू. हे नक्की लक्षात घ्या मित्रांनो. तिसरी महत्वाची चूक जी आहे ती म्हणजे इन्व्हेस्टिंग फायनान्शियल प्रोडक्ट यू डोंट अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला ज्यातला अर्थच कळत नाही त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताय. म्हणजे क्रिप्टो करन्सी, चीट फंड, फ्युचर ऑप्शन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही तर कोणीतरी काहीतरी सांगितलंय, ऐकू माहिती की क्रिप्टो करन्सी एका महिन्यात डबल होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे, तर हे गोंधळाचं काम होऊ शकतं. कारण तुम्ही क्रिप्टो करन्सी मध्ये जी गुंतवणूक करताय ते तुम्हाला माहिती पण नाही की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, त्याच्यामध्ये गुंतवणूक कोण करतंय, त्याची मुवमेंट कशी होतीये, याच्याबद्दलची तुम्हाला कल्पनाच नाहीये. आणि मग त्याची कल्पना जर तुम्हाला नसेल तर गडबड उडणार आहे. हे नीट लक्षात घ्या.
त्यामुळं तिसरी ही चूक आहे ती बिलकुल करू नका. चौथी महत्वाची चूक की टायमिंग द मार्केट. बऱ्याच वेळा प्रत्येक जणांचं मत असं असतं की आता मार्केट खूप चढलंय, 60,000 सेन्सेक्स आहे, ज्यावेळी 50,000 होईल त्यावेळी मी खरेदी करेल, किंवा ज्यावेळी 60,000 आहे त्यावेळी मी विकून टाकेल आणि 50 झालं की मी परत खरेदी करेल. मित्रांनो, मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की कोणच आज टॉप आणि बॉटम हुडकू शकत नाही. म्हणजे हे केवळ अशक्य आहे. मध्ये राकेश झुंझुनवालांचा एक व्हिडिओ सुद्धा यावर आला होता. आज त्यांचं डेथ झाली आहे, त्यावेळी त्यांची आठवण प्रकर्षाने मला जाणवतीये. त्यांचं हेच वाक्य आहे की कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही वेदरला, वेदरला, मार्केटला आणि डेथला. त्यामुळं हे नक्की लक्षात घ्या की आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की कधी मार्केट खाली होणार आहे, कधी मार्केट वर जाणार आहे. त्यामुळं नुकसानच होणार आहे. नुकसान करेक्शनची वाट पाहतोय असं घडतंय, आणि तुम्ही करेक्शन घडल्यानंतर मग गडबड उडणार आहे. त्यामुळं एकच महत्वाची विचार करा की प्रत्येक वेळ योग्य आहे. कारण मी जर माझा गोल ठेवलाय 30 वर्षांनी, तर 30 वर्षानंतर सेन्सेक्स असणार आहे 2.25 लाख. आज ते 60,000 आहे, मग ते 50,000ला मी खरेदी केली काय आणि 60,000ला खरेदी केली काय, काही फरक पडणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला चेंज का आवश्यक आहे आयुष्यात यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. कारण ती स्टोरी सांगितली तर तुम्हाला एन्जॉय करायला सोपं जाईल, तुम्हाला इथं थोडंसं ज्ञान लक्षात येईल. कारण स्टोरीज आपल्या लक्षात राहतात, मिस्टेक्स खूप वेळा लक्षात राहणार नाहीत. पण स्टोरीज लक्षात राहिल्या की तुम्हाला आपोआप भविष्यामध्ये होणाऱ्या चुका तुमच्या टाळता येतील. ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रहीम चाचाची. रहीम चाचा टोपी विकत असतात. एक दिवस थकतात, एका झाडेखाली झोपतात. झोपल्यावर त्यांच्या पेटीतनं सगळ्या टोप्या त्या झाडावर बसलेली माकडं घेऊन टाकतात. प्रत्येक माकड टोपी घालतं. रहीम चाचा उठतात, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की अरे माझ्या डोक्यावर टोपीच, माझ्या सगळ्या टोप्या पेटीतल्या गायब झालेल्या आहेत. मग ते वर बघतात, माकडांनी टोप्या घातलेल्या असतात. ते माकडांना हुसकवायचा प्रयत्न करतात, टोपी काही मिळत नाही. दगड मारतात, माकडही वरनं फळट फेकून मारतात. जे रहीम चाचा करतात तीच कृती ते करतात. शेवटी कंटाळतात आणि म्हणतात ही पण टोपी माझ्या डोक्यावरची घेऊन जा, म्हणून टोपी काढतात आणि फेकून देतात खाली. आणि माकडंही काय करतात की टोपी काढतात आणि खाली फेकून देतात. रहीम चाचा टोप्या गोळा करतात आणि निघून जातात. ते घरी आल्यावर गमतीने ही सगळा किस्सा आपल्या मुलांना सांगतात. मुलंही म्हणतात हा ठीक आहे, असं घडलं काय, आणि सगळे खूप हसतात. काही वर्षानंतर ज्यावेळी रहीम चाचा थकतात, त्यावेळी रहीम चाचांचं काम त्यांचा मुलगा जो आहे करीम तो करायला लागतो. आणि करीम ज्यावेळी असाच जंगलामध्ये जातो त्यावेळी परत असाच किस्सा घडतो. किस्सा घडल्यानंतर त्याच्या सगळ्या टोप्या माकडवर घेऊन जातात. करीमला माहित असतं की वडिलांनी सांगितलेलं की असं काहीतरी होतंय. मग तो काय करतो की तो म्हणतो असं आहे काय, माझ्या वडिलांनी मला सांगितलंय. तो टोपी काढतो आणि खाली फेकतो, पण एकही माकड टोपी खाली टाकत नाही. मित्रांनो, गंमत बघा, एकही माकड टोपी टाकत नाही. हळूच एक माकड खाली येतं आणि करीम म्हणतं की आम्ही पण स्टोरी ऐकली आमच्या आजोबांकडनं, आमच्या वडिलांकडनं. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की असंच झालं होतं, आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी टोप्या टाकल्या होत्या खाली. पण आता आम्ही टोप्या टाकणार नाही, कारण आता काळ बदललाय. मित्रांनो, गंमत हीच आहे की त्या काळात आपले आई वडील जी गुंतवणूक करायचे ती FD मध्ये करायचे, रिअल इस्टेट मध्ये करायचे. ती गुंतवणूक ते LIC मध्ये करायचे, आणि त्या काळात ते एकदम योग्यही होतं. पण काळ जसा पुढे चाललाय तसा मला महागाई दराला जर बीट करत पुढे जायचं असेल तर मला माझी गुंतवणूक बदलावी लागेल. आणि हा बदलच तेवढा अपेक्षित आहे, आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. जर आपण तयार नाही झालो तर यदा कदाचित खूप उशीर होऊन जाऊ शकतो. पाचवी सगळ्यात मोठी चूक जी या स्टोरीशी कनेक्टेड आहे ती ही की आपण आपली सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी ठेवली नाही पाहिजे. जर आपण एकाच टोपल्यामध्ये सगळी गुंतवणूक ठेवली, सगळी अंडी एकाच टोपल्यात ठेवली आणि टोपलं
घसरलं तर सगळी चांडी फुटणार. तसंच आपली गुंतवणूक जर एकाच ठिकाणी ठेवली तर सगळीच गुंतवणूक आपली अडचणीत येऊ शकते. त्यामुळे आपली गुंतवणूक सगळीकडे डिवाइड असली पाहिजे. मग ती रिअल इस्टेट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, त्याचबरोबर गोल्ड, त्याचबरोबर FD आणि त्याचबरोबर PPF, LIC यामध्ये पण असली पाहिजे. 6वी सगळ्यात मोठी चूक जी आहे ती आपण व्हॉट इज हॉट यावर करतो. म्हणजे काय, तर व्हॉट इज न्यू. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी 2 IPO आले होते. मी IPOच्या विरोधी नाहीये मित्रांनो, पण एक LICचा IPO आला होता आणि दुसरा पेटीएमचा IPO आला होता. तसंच मध्ये एकदा 4-5 महिन्यापूर्वी क्रिप्टो करन्सीची टूम आली होती. जे हॉट असतं तिथं आपण जायचा प्रयत्न खूप करतो, पण ती माझ्यासाठी गरजेची गुंतवणूक आहे की नाही हे मी कधीच बघत नाही. त्यामुळे माझ्या मित्रांनी गुंतवणूक केली म्हणून मी करतो, माझ्या नातेवाईकांनी केली म्हणून मी करतो. मी कधीच माझ्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायलाच जात नाही की अरे IPO मध्ये मी गुंतवणूक करू का, अरे मी या रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू का. कंडिशन अशी आहे की मला राईट टाइमला राईट मनी खर्च करायला हवा आहे आणि तो त्यावेळी मिळणार आहे की नाही हे मला समजावून सांगणारा माझा गुरुच आहे, जो माझा फायनान्शियल ऍडवायझर आहे. कारण मी 2 वर्षांनी माझ्या मुलाच्या शिक्षणाला पैसे पाहिजेत आणि आता माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि मी एक प्लॉट घेऊन ठेवला, तर त्याच्या शिक्षणाच्या वेळी आता कदाचित तो प्लॉट विकता आला नाही तर मी माझ्या मुलाचं शिक्षण काय थांबवू शकतो का? नक्कीच नाही. त्यामुळं योग्य वेळी योग्य गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळं व्हॉट इज हॉट हे बघण्यापेक्षा मला कशाची गरज आहे हे बघणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो त्याचा विचार तुम्ही नक्की करा. 7वी गोष्ट, डिसिजन इन्फ्लुएन्स बाय बिहेवियरल बायस. म्हणजे काय की बऱ्याच वेळा मी बिझनेस चॅनलवर बघतो, तो टीव्ही अँकर सांगत असतो हा शेअर घ्या, हा शेअर घ्या, ह्या शेअरनी एवढे फायदे होतील, असं होईल तसं होईल. माझा मित्र सांगतो अरे मी फ्युचर ऑप्शन मध्ये करतोय ट्रेडिंग आणि मला दररोज 500 रुपये मिळत आहेत, मला 1000 रुपये मिळत आहेत. किंवा अजून कोणीतरी मला सांगत असतं की आम्ही इथं गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा झाला, असं झालं तसं झालं. अरे पण जर त्याला फायदा होतोय तर मग तोच सगळं का करत नाही, तो कशाला टीव्हीवर येईल, हे विचार करा ना. त्याचबरोबर कधी कधी आपल्याला फिअर ऑफ लॉस असतो. म्हणजे काय की बाबा मी गुंतवणूक करतोय आणि मला भीती वाटतेय की मी लॉस करेल, मग ती लॉस करेल त्यापेक्षा नको, गुंतवणूकच करायला नको, असं बऱ्याच वेळा होतं. किंवा चॉईस पॅरालिसिस, हे बरेचसे महत्वाचे पॉइंट आहेत, पण एवढ्याला आपल्याकडे आता तेवढा वेळ नाहीये. तर आपण 1 to 1 ज्यावेळी कधी भेटू त्यावेळी मी ह्या विषयावर पण तुमच्याशी नक्की बोलेल. तर ही 7वी चूक आहे. आणि सगळ्यात शेवटची 8वी चूक जी आहे तर लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी. मित्रांनो सगळ्यात पहिलं मला तुमचं कौतुक करायचंय. कौतुक यासाठी की तुम्ही शेवटच्या सेशन पर्यंत, शेवटपर्यंत थांबलेला आहात. 43 लोक आहात आणि तुम्ही आज जे शिक्षण घ्यायला थांबलेला आहात ते फायनान्शियल लिटरसीच आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही शिक्षण हळूहळू थोडं दररोज अर्धा तास घेताय, त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. गंमत अशी आहे मित्रांनो की आपण पैसे कसे कमवायचे हे शिक्षण घेण्यासाठी 20 वर्ष घालवतो, पण घेतलेले पैसे, कमवलेले पैसे गुंतवायचे कसे यासाठी 1 तास द्यायला तयार नसतो. आणि मला तुमचं कौतुक आणि आभार की तुम्ही आज त्यासाठी आलेला आहात. तर फायनान्शियल लिटरसी हीच आहे की आपण लोन कधी घ्यायला पाहिजे, ऍसेट म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय याची आपल्याला कल्पनाच नसते. आणि ते लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी तुम्ही घालवलेली आहे आज, ह्याबद्दल तुमचे आभार आणि कौतुक. काही जण लेट जॉईन झाले असतील तर त्यांना हे कळावं म्हणून मी मुद्दाम परत एकदा, किंवा जे जॉईन झाले त्यांना रिव्हिजन व्हावी यासाठी मी हे परत एकदा सांगतोय. पहिला मुद्दा आहे इन्व्हेस्टिंग विदाउट एनी फायनान्शियल गोल. आपल्या आयुष्यात गोल असले पाहिजेत मित्रांनो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे टेकिंग मोर रिस्क दॅन यू कॅन अफोर्ड. जेवढी आपल्या कॅपॅसिटी आहे त्याच्या मोजून 20% रिस्क घ्यायची, 20% जास्त रिस्क अजिबात आयुष्यात घ्यायची नाही. तिसरा मुद्दा आहे इन्व्हेस्टिंग इन फायनान्शियल प्रोडक्ट यू डोंट अंडरस्टँड. ज्याची तुम्हाला कल्पना नाही अशा ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू नका. चिट फंड, कुठं गुंतवणूक करतायत माहित नाही,
तुम्ही त्यांच्यामध्ये गुंतवणूक करू नका. टायमिंग द मार्केट, हे ब्रह्मदेव जरी आला तर त्याला सुद्धा सांगता येणं मुश्किल आहे. त्यामुळं टायमिंग द मार्केटच्या नादी लागू नका. एव्हरी टाइम इज द राईट टाइम. 5वी गोष्ट, लॅक ऑफ डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करू नका. माझ्या व्यवसायात मला सगळ्यात जास्त पैसे मिळत आहेत, मी सगळे पैसे तिथंच गुंतवेल. कृपया मित्रांनो अशी चूक करू नका, कारण आपण आपला व्यवसाय हाच प्लॅन ए असतो, पण तिथं आपण आपल्या व्यवसायामध्ये स्वतःचा वेळ, पैसा आणि डोकं, बुद्धिमत्ता सगळं दावणीला लावत असतो. पण एखाद्या वेळी जर आपण हे करू नाही शकलो, आपली बुद्धी नाही चालवू शकलो, पैसा नाही व्यवसायामध्ये गुंतवू शकलो, तर आपल्याला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळं काही पार्ट प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यवसायामधनं जे कमवलेले पैसे आहेत, प्रॉफिट कमवलंय, त्यातले 10 ते 20% रक्कम आपल्या रिटायरमेंटसाठी बाजूला काढून ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे इन्व्हेस्टिंग इन व्हॉट इज हॉट, म्हणजे क्रिप्टोकरन्सी, LIC IPO, पेटीएम IPO, फ्युचर ऑप्शन. यामध्ये विचार करा की माझ्या गोलशी ते निगडीत आहे का. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे डिसिजन इन्फ्लुएन्स्ड बाय बिहेवियरल बायस. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून मी गुंतवले, माझ्या ह्यानी सांगितलं म्हणून गुंतवले. अरे तो त्यातला एक्सपर्ट आहे का ह्याची खात्री करा आणि मग त्याचा सल्ला घ्या. त्याच्यानंतर 8वा मुद्दा आहे लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी. तर हे 8 मुद्दे झालेले आहेत मित्रांनो. आता सोल्युशन काय? तुम्हाला वाटेल की अरे हे सगळं सांगितलं तर आहे, पण मग सोल्युशन काय नेमकं? तर सोल्युशन हे आहे की तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये एक चांगला सारथीची गरज आहे, आणि तो सारथी तुम्हाला काय केलं पाहिजे ह्याबद्दलची माहिती देऊ शकतो नक्कीच, आणि त्याची गरज तुम्हाला महत्वाची आहे. मी नेहमी हे सांगतो की गुरु इज इम्पॉर्टंट. आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनात जसा गुरु आवश्यक आहे, तसाच आपल्या हेल्थमध्ये आपला फॅमिली फिजिशियन, डॉक्टर गुरु म्हणून आवश्यक आहे. तेच आपल्या अध्यात्मामध्ये आपला आध्यात्मिक गुरु आवश्यक आहे. तेच आपल्याला आपल्या फॅमिली रिलेशनशिप मध्ये एक गुरु आवश्यक आहे. हे का? तर हे एक महाभारतातलं मी उदाहरण तुम्हाला देतो. या महाभारतातल्या उदाहरणामध्ये इकडं युधिष्ठिर बसलाय आणि या ठिकाणी दुर्योधन बसलाय. युधिष्ठिर हारायला लागल्यावर त्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण मित्रांनो तो थांबला नाही, तर त्यांनी त्याच्या भावांना लावलं, त्याच्या बायकोला लावलं. काही क्षणापुरतं आपण असं मानून चालू की दुर्योधन हारायला लागलाय. जर दुर्योधन हारायला लागल्यानंतर दुर्योधनाच्या बाजूनी शकुनी मामा खेळत होता, तर शकुनी मामानी दुर्योधनाच्या भावांना, दुर्योधनाच्या बायकोला दावणीला लावलं असतं का? नक्कीच नाही. त्यांनी काय सांगितलं असतं? भांजे हम हार रहे, हमें रुकना चाहिए. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्ही स्वतःच तुमचं जेवढं स्वतः नुकसान करू शकता, तेवढं नुकसान तुमचा कुठलाही सल्लागार करू शकत नाही. त्यामुळे नेहमीच आपण सल्लागाराचा महत्वाचा रोल आहे आयुष्यामध्ये, आणि त्याच्या सल्ल्यानेच कोणत्याही गोष्टी कराव्यात याबद्दल तुम्ही ठाम असलं पाहिजे. टाइम फॉर ऍक्शन. नेहमीच आपण बऱ्याच गोष्टी करतो, खूप गोष्टी शिकतो, पण बऱ्याच वेळा आपण ऍक्शनच घेत नाही. तर मित्रांनो, जो ऍक्शन घेत नाही तो काहीच आयुष्यात अचीव करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जे काही शिकला त्यातलं 5% तरी तुम्ही ऍक्शन घेणं आवश्यक आहे, आणि ते फार महत्वाचं आहे, हे नक्की लक्षात घ्या. मित्रांनो, आपण हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि चाइल्ड एज्युकेशन या सगळ्याच गोष्टीवर तुम्हाला मदत नक्की करू शकतो. जर तुम्हाला तशी आवश्यकता असेल तर आपण नक्की त्यावर वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. यावर मी पूर्वी बरेचसे सेमिनार्स घेतलेले आहेत, आणि त्याचे सेमिनार्स वारंवार चालू असतात. भविष्यामध्ये आपण नक्कीच त्यावर काम करूया. मी पुस्तकही लिहिलंय मित्रांनो फायनान्शियल लिटरसीवर. डॉक्टर आहे, पण माझी पॅशन म्हणून मी हे करायला लागलोय, आणि त्यामुळे माझी टॅगलाईन सुद्धा ही आहे की ड्रिव्हन बाय पॅशन, कमिटेड टू एक्सलन्स. मी एक्सलन्स कडं जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यामध्ये तुम्ही मला दरवेळी साथ देताय. थँक्यू. रिकॅप मी मगाशीच घेतलाय. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच आवडेल. तर आपण एक 5 मिनिटं घेऊ. तुम्ही हँड रेज केला तर मी तुम्हाला अनम्यूट करेल, आणि आपण त्यानंतर प्रश्नांची उत्तरं देऊ शकू. हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज टाका, आपण बोलू शकू.
सीमा मॅडम थँक्यू. तुमच्यामुळेच मला हुरूप मिळतो की काहीतरी वेगळं करायला. हनुमंत सर थँक्यू. लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसीच्या डिटेल्स हवेत बसवराज सर. तर लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय की बऱ्याच वेळा कित्येक वेळा अशी गडबड होते की आपल्याला माहितीच नसतं की ऍसेट आणि लायबिलिटी म्हणजे काय. खूप वेळा माणसं बजाज फायनान्सवर फायनान्स घेतात पण तिथं ते कधीही तिथं लिहित नाहीत की बजाज फायनान्सवाले लोन आहे. आपण लोन जो घेतला पाहिजे तो अशा वस्तूसाठी घेतला पाहिजे की ज्याची किंमत वाढतीये. पण बऱ्याच वेळा आपण लोन घेतो ते ज्याची किंमत कमी होतीये. म्हणजे काय, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल यासाठी आपण बजाज फायनान्सचा वापर करतो. पण नेहमी अशा गोष्टींसाठी लोन घेतलं पाहिजे की ज्याची किंमत भविष्यामध्ये वाढणार आहे. कीर्ती मॅडम म्हणतायत द बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सेशन छान झाले. थँक्यू मॅडम. तुम्ही पुस्तक वाचलंय आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला वैयक्तिक पण पाठवल्या होत्या. मला खूप आवडलं कारण मी जे काही करतोय त्याचा हुरूपच तुम्ही सगळी लोक आहात. संजीवनी मॅडम थँक्यू. व्यवहारे सर थँक्यू. बसवराज सर थँक्यू. सोमनाथ सरांनी हँड रेज केलाय. मी त्यांना अनम्यूट करतो. मी अनम्यूट केलंय सर तुम्हाला. तुम्ही बोलू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून पण स्वतःचे स्वतः अनम्यूट पण करू शकता. मी तुम्हाला ऍक्टिव्हेट केलंय. ज्यांना कुणाला बोलायचं आहे त्यांनी स्वतःचा स्वतः अनम्यूट करून बोलू शकता. सोमेश्वर सर बोला. सर अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असं तुमचं लेक्चर झालं. थँक्यू सर. संपूर्ण समाजाला, प्रत्येक व्यक्तीला हे अतिशय उपयुक्त आहे. थँक्यू. थँक्यू सर. गोविंदराजन सर बोलिए. हेलो. हाँ बोलिए सर. बहुत अच्छा सेशन था. थैंक यू. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. बाय. हाँ विजय सर. हर्षद सर. हाँ बोला सर. खूप छान असं लेक्चर झालं आपलं. थँक्यू. अबाउट फायनान्शियल लिटरसी अँड इन फ्युचर. खूपच मार्मिक आणि चांगल्या शब्दामध्ये आपण वर्णन करून भविष्यामध्ये सर्वांना कसं उपयुक्त राहील हे सेशन मध्ये तुमच्याकडून खूपच छान माहिती मिळाली. आणि मी ह्या गोष्टीवर आपली लवकरच भेट घेईल अशी इच्छा व्यक्त करतो. नक्की सर. थँक्यू सर. ओके. आपण नक्की करूया यावर काम. ओके. थँक्यू. आमचं जे टार्गेट आहे ते 1000 लोकांना करोडपती करायचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट मध्ये आम्हाला तुम्हाला इन्क्लूड करायला नक्कीच आवडेल. ठीक आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. अजून कुणाला बोलायचंय? मला वाटतं मित्रांनो बऱ्यापैकी आपलं सगळं कव्हर झालेलं आहे. आपण थांबूया इथं आणि परत कधी तुम्हाला काही अडचणी वाटल्या किंवा तुम्हाला काही शंका आल्या तर मी तुमच्याशी सदैव कनेक्टेड राहील. तुम्ही त्याची काळजी नका करू. आपण असेच बरेचसे सेशन दरवेळी घेत असतो. तुम्ही असेच अटेंड करत राहावा.
मलाही त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळतं, तुम्हाला शिकवायचंय या नादानी, आणि तुम्हालाही नवीन काहीतरी माहिती माझ्याकडनं नक्कीच मिळत राहील दरवेळी. थँक्यू मित्रांनो.